नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 24 बातम्या। चला तर सुरू करूया। पुण्याच्या कुंडमळाजवळील इंद्रायणीवरील पूल कोसळल्याने 20 ते 25 जण वाहून गेले आहेत। यापैकी 15 जणांना वाचवण्यात यश आलं आहे। तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। पूल कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे। एनडीआरएफची टीम बचाव कार्यात गुंतली आहे। लोकांना बचावले जात आहे। जिल्हा मुख्यालयातील अनेक बचाव पथके देखील घटनास्थळी पोहोचले आहेत। आम्ही सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत। सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। मुंबईतील अमेरिकन वाणिज्य दूतावासात बॉम्ब टाकण्याची धमकी देण्यात आली आहे। ही धमकी एका फोनद्वारे देण्यात आली आहे। धमकीनंतर मुंबईच्या बीकेसी पोलीस ठाण्यात तात्काळ कळवण्यात आलेला आहे। माहिती मिळताच बीकेसी पोलीस आणि बॉम्ब शोध पथक घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण ठिकाणी शोध घेतला। पुण्यातील मावळमध्ये कुंडमळ्यात पूल कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या घटनेत 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे। तर 38 जणांना वाचवण्यात यश आलं आहे। तसेच 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। यंत्रणेकडून बचाव कार्य सुरू आहे। नांदुरा तालुक्यातील निंबादेवी देवस्थान येथील विश्वगंगा नदीत बुडून दोघींचा मृत्यू झाला आहे। खामगाव येथील मायलेकींचा विश्वगंगा नदीत बुडून मृत्यू झाला आहे। देवदर्शनासाठी गेले असताना नदीत पाय घसरून पडल्याने दोघी बुडाले आहे। मलकापूर ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले असून माहिती घेतली। भाजप मंत्री चंद्रकांत पाटलांकडून राज ठाकरेंचं कौतुक करण्यात आलेलं आहे। राज ठाकरेंचं वादळी व्यक्तिमत्व आहे। वादळांचं जसं थांगपत्ता लागत नाही तसंच काहीच राज ठाकरेंचं आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी राज ठाकरेंचं कौतुक केलं आहे। बाळासाहेब गेल्यानंतरचा कारभार आम्हाला पटलं नाही, असं खोचक वक्तव्य गोगावले यांनी केलं आहे। रश्मी ठाकरेंचं पडद्यामागून हस्तक्षेप होता असा आरोपही गोगावले यांनी लावला आहे। तसेच शिंदेंना आघाडीत सीएम बनवलं असतं तर वेगळंच चित्र असतं, असंही ते म्हणाले। पुण्यातील 3 तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। यामुळे रस्त्यावरील सखल भागात पाणी साचले आहे। पुणे शहरासह जिल्ह्यात हवामान विभागाकडून आज ऑरेंज अलर्ट दिला आहे। केदारनाथ येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळ वणी येथील जयस्वाल कुटुंबातील 3घांचा मृत्यू रविवारी झाला होता। त्यांचे मृतदेह आज गावी आणण्यात येणार आहे। राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल, 2 वर्षांची काशी अशी मृतांचे नाव आहे। मुंबईत आज सकाळपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे। वांद्रे, कुर्ला, अंधेरी, बोरीवली, दादर, कुलाबा परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे। हवामान विभागाने सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे। मोठी बातमी समोर आली आहे। दौंड ते पुणे डेमो ट्रेनमध्ये आग लागली आहे। डेमो ट्रेन पुण्याला येताना शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे। आगीच्या वेळी टॉयलेटमध्ये अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं आहे। नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या भाजपे प्रवेश करून राजकीय नाट्य सुरू आहे। आमदार सीमा हिरे यांचा या प्रवेशाला असलेला विरोध कायम आहे। त्यांनी या संदर्भात व्हॉट्सअप स्टेटस आणि सोशल मीडियावर पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे। मात्र माध्यमानुसार यावर स्पष्ट भूमिका मांडण्यास त्यांनी नकार दिला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने अधूनमधून जोर धरला आहे। कणकवली आचरा राज्यमार्गावर पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। त्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे। जणवली संगम नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून यामुळे सुमारे 15 ते 20 गावांचा संपर्क तुटला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघर दौऱ्यावर आहेत। ते दुर्वेस येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला भेट देणार आहेत। शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री विद्यार्थ्यांचे स्वागत करतील आणि त्यांना पाठ्यपुस्तक व गणवेशांचे वाटप करतील। यावेळी ते पालकांशीही संवाद साधणार आहेत। तर वसई विरार शहरात मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। ज्यामुळे शहरातील सखल भागातील मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत। विरार पश्चिमकडील जैन मार्गावर तब्बल 2 फुटांपर्यंत पाणी साचले आणि याचा थेट परिणाम वाहतुकीवर झाला आहे। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पाटील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हजर राहणार आहेत। थोड्याच वेळात विजय रुपानी यांचा मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द केला जाणार आहे। अहमदाबादमधून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये विजय रुपानी सुद्धा होते। विमान अपघातात त्यांनी आपले प्राण गमावले आहेत।
पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करूळ घाटामध्ये दरड कोसली आहे। करूळ घाटामध्ये मातीचा मलबा आणि दरड रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे। सिंधुदुर्गातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे। सध्या करूळ घाटातून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे। या घटनेमध्ये बेपत्ता लोकांचा शोध कार्य सुरू आहे। मदत आणि पुनर्वसन मंत्री हे आपल्या जिल्ह्याचेच आहेत। ते तिथे पोहोचलेले आहेत, त्यामुळे तपास कार्याला वेग येईल आणि काम होईल, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत दिली आहे। ठाण्यातील वंदना एसटी डिपो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सखोल भागात पाणी साचले आहे। गुडघाभर पाणी साचल्यामुळे अनेक वाहनं बंद पडत आहेत। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसुनेने जयश्री पाटील यांनी भाजपात केला प्रवेश। भाजपचे ज्येष्ठ नेता व उच्चतंत्र शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश। एअर इंडियाचा बोईंग 787-8 ड्रीमलाइनर या विमानानं हाँगकाँगवरून दिल्लीला जाण्यासाठी उड्डाण केलं होतं, मात्र तांत्रिक बिघाड लक्षात येताच विमानकाने माघारी परताचा निर्णय घेतला आहे। त्यानंतर हाँगकाँग एअरपोर्टवर विमानाचा इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। हा तांत्रिक बिघाड काय आहे ते अजून स्पष्ट झालेलं नाही। आता बातमी येते मुंबईतून। मुंबईतील गिरगाव परिसरात मेट्रो स्टेशन जवळ बसचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे। गिरगाव येथील मेट्रो स्टेशन जवळ बस खड्ड्यात पडली आहे, मात्र सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही। मुंबई पुण्यात मुसळधार पाऊस आहे। लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला असून 100% भरला आहे। लोणावळ्यात गेल्या 24 तासात 142 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आले आहे। पर्यटकांशी भुशी डॅमवर जाणे टाळावं असं आवाहन करण्यात आलं आहे। रत्नागिरीत सर्वाधिक 112 मिलीमीटर पावसाची नोंद तर सिंधुदुर्गात 110 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। येत्या 24 तासात रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर या होत्या आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या। परत उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा वन टीव्ही न्यूज मराठी।